नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती आरपीएफ कॉन्स्टेबलची जी आहे मित्रांनो आणि एसआयची जी आहे मित्रांनो भरती निघालेली आहे. तर 4660 प्लस जागांसाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्की फॉर्म भरा. 4660 प्लस जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती चालू आहे फक्त 10वी पास करिता. ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या भरतीमध्ये मित्रांनो आपल्याला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, पगार किती असणार आहे, त्याचबरोबर कोणता ग्रुप या ठिकाणी निवडायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. पेपर हिंदीमध्ये असणार आहे की मराठीमध्ये असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आरपीएफची 4660 प्लस जागांसाठी भरती निघाली. यामध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा पद आहे. कॉन्स्टेबलमध्ये 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर दोन्ही फॉर्म भरता येते, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर. तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर फक्त तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे, कॉन्स्टेबलचा 10वी पासवर. ठीक आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असते कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा पेपर एकाच दिवशी येणार आहे काय. तर पहा मित्रांनो, पेपर अलग अलग दिवशी येत असते. ठीक आहे, एकाच दिवशी येत नसते. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा पेपर वेगवेगळ्या दिवशी पेपर येत असतो. ठीक आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आली आहे. एससी एसटीला 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो तुमचा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा जो पेपर आहे तुम्हाला यावर्षी मराठीमध्ये सुद्धा देता येणार आहे. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तयारी चांगली चालू ठेवा. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर यावर्षी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म तुम्हाला डायरेक्ट भरायचा आहे. मागची जी भरती होती 2019ची, त्यावेळेस मित्रांनो 18-19ची, त्यावेळेस मित्रांनो ग्रुप होते ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, ई ग्रुप, ए ग्रुप. पण यावर्षी मित्रांनो हे ग्रुप नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मित्रांनो सायबर कॅफेमध्ये जायचं आणि डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ग्रुप वगैरे काही निवडायचा नाही. यावर्षी ग्रुप नाही आहे. ठीक आहे, मागची भरती होती त्यामध्ये ग्रुप होते, पण यावर्षी मित्रांनो ग्रुप नाही आहे. ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर डायरेक्ट फॉर्म भरून टाका. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी ड्युटी आहे कशी असते. तर पहा, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे काम आहे हे मित्रांनो रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं हे मित्रांनो त्यांचं कर्तव्य आहे. ते त्यांचं काम आहे. आणि रेल्वेवरच मित्रांनो, रेल्वे स्टेशनवरच आरपीएफच्या ड्युट्या असते. ठीक आहे, तुम्ही कोणत्या रेल्वे स्टेशनवर गेले असेल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस दिसते तर त्यांनाच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस म्हटलं जाते. रायफल वगैरे सुद्धा त्यांच्या हाती असते. ठीक आहे, फक्त मित्रांनो 8 घंटेची ड्युटी आरपीएफ कॉन्स्टेबलची एकदम शाळेत ड्युटी आहे मित्रांनो, रेल्वे स्टेशनवरच त्यांची ड्युटी असते. ठीक आहे, तर 5 चांगली जी मित्रांनो ही भरती निघाली आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. कारण की सर्वात आधी मित्रांनो पेपर होणार आहे 120 मार्काचा, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, असे 120 मार्काचा पेपर असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढी आहे मित्रांनो. त्याचबरोबर टायमिंग तुम्हाला या ठिकाणी 1.5 घंट्याचा भेटणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी फिजिकल असणार आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यानंतर आपण उंचीचा जर विचार केला, कॉन्स्टेबलचं फिजिकल किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर लागते उंची, महिला उमेदवारांसाठी
57 सेंटीमीटर उंची लागते, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर कॉन्स्टेबलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 3 इव्हेंट आहे, यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा आहे। हे झालं मित्रांनो कॉन्स्टेबलचं ग्राउंड। त्यानंतर सब इन्स्पेक्टरचं ग्राउंड कशा प्रकारे आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर सब इन्स्पेक्टरचं जे ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये मित्रांनो 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तुम्ही जर सब इन्स्पेक्टरमध्ये SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची, महिला उमेदवारांसाठी उंची मध्ये 152 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। आणि सब इन्स्पेक्टरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आहे, 6.5 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि यामध्ये लॉंग जंप सुद्धा हाय जंप सुद्धा, ठीक आहे। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रोसेस आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीची। मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीची तुम्हाला या ठिकाणी तयारी कशा प्रकारे करायची आहे तर पहा, मी तुम्हाला आतापासूनच मी सांगत आलोय, 1-2 वर्षापासून मी तुम्हाला सांगत आलोय की RPF रेल्वे पोलीस भरती निघणार आहे, आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी करा। तर पहा मित्रांनो मी लय दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय, काऊन की तुमचाच मित्रांनो या ठिकाणी फायदा आहे, तुमचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी चांगली तयारी केली, तुम्ही जर 1-2 वर्षापासून अभ्यास केला, तुमचीच मित्रांनो चांगली तयारी होणार आहे, चांगली तयारी झाली तर मित्रांनो तुमचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर मी तुमच्यासाठीच मित्रांनो चांगलं सांगतो, मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलोय की RPFची जी आहे मित्रांनो भरती निघणार आहे, तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। तर पहा मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास चालू केला नसेल तर करा, ठीक आहे। कारण की काय असे महारथी जेव्हा फॉर्म भरणे चालू होते तेव्हाच ते अभ्यास चालू करते, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे तर आतापासून मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी करा तुम्ही, आणि आतापासून प्रत्येक विषयाला मित्रांनो जवळपास 2.5 ते 3 घंटे द्या। रिझनिंगसाठी मित्रांनो तुम्ही सकाळी या ठिकाणी 2 ते 3 घंटे द्या, त्यानंतर मित्रांनो गणितासाठी तुम्ही 2 घंटे द्या, आणि जनरल नॉलेजसाठी सुद्धा तुम्ही जवळपास मित्रांनो 3 ते 4 घंटे द्या। मी तर म्हणतो जनरल नॉलेजसाठी मित्रांनो 5 घंटे जरी तुम्ही दिले तर मित्रांनो चांगला आहे, कारण की जनरल नॉलेजचे जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 50 प्रश्न मित्रांनो जनरल नॉलेजचे हे परीक्षेला विचारले जात आहे RPF रेल्वे पोलीस भरतीचे। आणि GK साठी मित्रांनो तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरा, कारण की लुसेंटचं पुस्तक मित्रांनो GK साठी बेस्ट आहे, त्यामधलेच मित्रांनो बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे आतापासून मित्रांनो करा, आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, कारण की कसं आहे मित्रांनो एक वेळ आपण सोशल मीडियामध्ये घुसलो, फेसबुकमध्ये म्हणा किंवा इंस्टाग्राममध्ये म्हणा, तर त्यामध्ये मित्रांनो 5-10 घंटे कसे जाते हे आपल्याला माहीत पडत नाही, ठीक आहे। तर मोबाईलपासून दूर राहा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, कारण की पहा मित्रांनो जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही, ठीक आहे। तुम्हाला जरी वाटत असेल माय आते त्या ठिकाणी बँकेत आहे, माय मामा तिथंचा पोलीस आहे, माय काका त्या ठिकाणी सरपंच आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो कोणी कोणाच्या कामी पडत नाही, एक लक्षात ठेवा, कोणी कोणाचा नसते, तर आपल्यालाच या ठिकाणी मित्रांनो आपलं स्वतःचं करावं लागते, स्वतःलाच करावं लागते, एक लक्षात ठेवा। कारण की आजची कंडिशन अशी आहे मित्रांनो, जोपर्यंत आपण सक्सेस नाही तोपर्यंत कोणीच विचारत नाही। आपण जर एखाद्या लग्नातही गेलो ना तरी त्या ठिकाणी आपल्याला कोणी मान सन्मान देत नाही, कोणी आपल्यासोबत आपल्याला विचारत नाही सुद्धा, ठीक आहे। आणि तेच जर मित्रांनो आपल्या रिलेटिव्ह मधलं कोणी सक्सेस असेल, नोकरीवर असेल, तर त्यालाच त्या ठिकाणी मान सन्मान दिला जाते, ठीक आहे। जोपर्यंत मित्रांनो आपण नोकरीवर लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कोणीच विचारत नाही, ठीक आहे। तर यासाठी मित्रांनो चांगली तयारी करा, एक वेळा सिलेक्शन झालं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समाजामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी मित्रांनो नक्कीच मान सन्मान मिळणार आहे, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, 4660+ जागांसाठी RPFची भरती चालू आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।